नमस्कार. आज मी तुम्हाला कुर्तीची कटिंग सांगणार आहे. अस्तरच्या कुर्तीची. हे माझ्या कस्टमर्सच्या तयार ड्रेस आहे. याच्यावरती माप घेणार आहे. मी घेऊन ठेवलेले आहेत. हे बघा, हे मटेरियल आहे. याचा ड्रेस शिवायचा आहे. तर हे मटेरियल असं आहे. याचा तयार नेक आहे. आता मी कटिंग करायला घेते. हे 2 मीटर अस्तर कुर्तीसाठी घेतलेलं आहे. त्याची घडी घालते. इसे एक फोल्ड केलेला आहे मी एक वेळेस, आणि आता हे मधून दुसऱ्या वेळेस फोल्ड केलेलं आहे. वरच्या साईडने ती बंद बाजू आलेली आहे आणि माझ्या साईडने पण बंद बाजू आहे. आपल्याला मेन फॅब्रिकची जी उंची आहे त्याच्यापेक्षा अस्तरची उंची 2 ते 3 इंच कमी असली तरी चालते. आता माझ्या साईडने बंद बाजू आहे, त्या साईडने मी माप टाकते. शोल्डर 7 इंच घेतलेला आहे मी. मागच्या गळ्याची हाईट कमी असल्यामुळे शोल्डर 7 इंच घेतलेला आहे आणि आर्म होल पण 7 इंच घेतलेला आहे. शोल्डरपासून खाली कमरचं माप 15 इंचावर घ्यायचं आणि कटसाठी 22 इंचावर घ्यायचं. आता इथं मी चेस्टचं माप टाकते. चेस्टचं माप आहे 21 इंच होतं. ते 21 इंचाचे अर्धे करायचे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन सोडायचे. आता कमरेचं माप टाकते. कमरेचं माप 19 इंच होतं. त्याचे अर्धे करायचे आणि 1.5 इंच मार्जिन. आता सीट घेर, त्यांचे कटचे तिथले माप आहे 23 इंच होतं. त्याचे अर्धे आणि पुढे 1 इंच फोल्डिंगसाठी घ्यायचं. आता खालचा जे कुर्तीचा घेर आहे तो 23 इंचचा होता, म्हणून हे मी 11.5 आणि 12.5 घेतलेला आहे. हे मी सगळे पॉईंट टाकून घेतले. आता इथं आर्महोलचा शेप टाकते. ही थोडी लाईन डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. आर्महोलचा शेप, मागचा शेप हा 1.5 इंचावरती टाकायचा आणि पुढच्या शेपसाठी अर्धा इंच मध्ये घेऊन 1 इंचावरती तो शेप टाकायचा. हे बघा, हा आकार दिलेला आहे मी आर्महोलसाठी. हा 1 इंचावरती पुढचा आर्महोल. आता मी स्केलनी ही लाईन ओढून घेते सर्व. जिथे जिथे मी पॉईंट टाकलेले आहे ते लाईन ओढून घेते. जे पण तुमचं माप असेल, जर आपण बॉडीवरती माप घेतलं तर त्या मापामध्ये बॉडीवरती जर माप घेतलं तर त्याचा 4 भाग करायचे आणि 4थ्या भागामध्ये 1 इंच ॲड करायचं. आणि जर कपड्यावरती माप घेतलं रेडी कुर्तीवरती तर त्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे, फक्त 1.5 इंच मार्जिन सोडायची. आता हे तर मी शोल्डर टाकत आहे 3 इंचाचं, गळा रुंदी. हे कट करून घेते. हे मी कट करून घेतलं. मी मागचा आर्महोल कट केलेलं आहे, पुढचं राहिलेलं आहे. आता हे फिटिंगचं तिथं मी थोडा नॉच मारून घेते आणि जिथे आपल्याला कट टाकायचे आहेत, साईड कट, तिथे एक नॉच मारून घेते. दोन्ही भाग वेगवेगळे करून घेते. इथं तो वरती जॉईंट आलेला आहे, ते जॉईंट कट करते. हे मागचा जो भाग आहे तो काढून घेते बाजूला.
समोरच्या पार्टला ते आर्महोल कट करायचं बाकी आहे, ते कट करून घेते. हे पुढचा आर्महोल मी कट करत आहे. हे व्यवस्थित एकमेकांना जोडून मी कट करते. पुढचा जो आर्महोलचा शेप आहे तो थोडा अर्धा इंच मध्ये घेऊन कट करायचा आहे. हे आपल्या फ्रंट साईड तयार झालेली आहे, कट करून तयार केली मी. ही फ्रंट साईड आहे. फ्रंट आणि हे बॅक नेक तयार आहे. हे फ्रंटला जे नेकच्या साईडने ना थोडंसं पाव इंच तिरपी लाईन ओढून ते कट करायचं, कारण मागचा आपला गळा छोटा असल्यामुळं हे फक्त फ्रंटला करून घ्यायचं, बॅकला नाही करायचं. म्हणजे ते मागे जे पाठीवरती जे चुन्या पडतात ड्रेसला ते पडणार नाहीत. त्यामुळे आता ही बॅक साईड आहे, याचा आपण नेक कट करून घेते. बॅक नेकची गळा रुंदी 3 इंच. आणि गळ्याची उंची पण ही 3.5 इंच घेत आहे, आणि तो तयार 3 इंच होणार आहे. 3 इंच रुंदी, उंची 3.5 इंच. इथे मी नेक गोल राऊंड देत आहे, नेकचा शेप गोल. आता हे आपण कट करून घेऊयात. गोल कट करून घ्यायचं व्यवस्थित. हे झालं आपलं बॅक नेक तयार. हे पहा, आपली आता कटिंग झालेली आहे. अस्तरची कटिंग झालेली आहे. आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करायची आहे. हा आहे मेन फॅब्रिक. हा फोल्ड करून घ्यायचा. जिथं नेकची डिझाईन आहे तिथं व्यवस्थित फोल्ड करायचा. तो दोन्ही साईडनी नेक जी डिझाईन आहे ती बरोबर आली पाहिजे. व्यवस्थित टाकून घेतला तो कपडा, त्याच्यावरती अस्तर टाकायचं आणि हे कट करून घ्यायचं. अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे पाऊण इंच, अर्धा ते पाऊण इंच जास्त ठेवूनच कट करायचं, म्हणजे शिवताना आपल्याला त्रास होणार नाही. कमी जास्त शिवताना होऊ शकतं, त्याच्यामुळे ते थोडंसं जास्तच घेऊन कट करायचं. हे फ्रंटचं मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. हे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकत्रच ठेवते मी, बाजूला ठेवून देते. आता बॅक पार्ट कट करून घेते मेन फॅब्रिकचं. मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट आहे. याची पण घडी करायची. बंद बाजू माझ्या साईडने व्यवस्थित कपडा टाकून घ्यायचा, कुठेही गोडी वगैरे पडू द्यायची नाही. आता हे बॅकचं अस्तर मी
मेन फॅब्रिकवरती ठेवलेलं आहे ते पण आपण फ्रंटसारखं कट करून घेऊया, थोडासा कपडा जास्त ठेवून. हे गड कट झालेलं आहे. हे बॅक पार्ट कट झालं. आता हे पण मी बाजूला ठेवते आणि आता स्लीव्हची कटिंग करूयात. हे स्लीव्हची कटिंग करते मी. हे बंद बाजूकडून ओपन साईडला 2 इंच घेतलेलं आहे आणि आर्म होलच्या तिथे मी 3.5 इंच घेतलेलं आहे आणि तिथून मध्ये 2 इंच आर्म होलचा शेप देण्यासाठी. कस्टमरला 3/4 स्लीव्जच पाहिजे होती म्हणून मला ते स्लीव्जला जॉईंट द्यावं लागलं. आता हे इथं मी आर्म होलचा शेप देत आहे. हे शेप दिला मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण. तिथून 2 इंच, तिथून 3.5 इंच आणि तिथून 2 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यावरती शेप दिलेला आहे. खालचं जे माप आहे तरी पण ही बाही थोडी कमीच आहे. तिथं पण कपडा खालीवरती झालेला आहे, मग त्याच्यावरतीच मी घेतलेलं आहे ते 12 इंचावर आणि तिथून पुढे फिटिंगसाठी 6 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. हे दोन्ही पॉईंट जोडून घेते. आता याची कटिंग करूयात. हा मागचा भाग कट केलेला आहे. आता समोरचा शेप कट करून घेते. त्या दोन्ही शेपमध्ये अर्धा ते पाऊण इंच अंतर पाहिजे. वरचे 2च पदर पकडून हे समोरचा शेप कट केलेला आहे. हे खाली वरती झालेलं आहे तिथे सरळ करून घ्यायचं. तरी पण हे 3/4 स्लीव झालीच नाही म्हणून मला अजून कपडा त्याला जोडावा लागला. त्याला अजून पुढे कपडा जोडत आहे 2-3 इंचाचा. हे मी कपडा जोडून घेतला. आता बघूयात ती किती इंचाची तयार झाली.